नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आंब्यांचा सीझन आला आहे आणि गावचे आंबे आमचे आलेले आहेत। मी देवगडचे असल्यामुळे देवगड हापूस मिळालेला आहे आम्हाला। तर मँगोपासून काहीतरी आपण रेसिपी करूया। तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला मँगो कस्टर्ड पुडिंग दाखवणार आहे। तर आपण काय केलं त्याच्यासाठी जेली पण मी करणार आहे, मँगो जेली, आणि कस्टर्ड पावडर पण मी आणलेली आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा लिटर पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जेली पॅकेट असं मिळतं, बाजारात सहज उपलब्ध असतं मँगो जेली, आणि त्याच्यामध्ये हे अशी 2 पॅकेट्स आहेत। तर ते आपण सगळं मिक्स करणार आहोत आणि ह्याची आपण आधी प्रथम जेली करून घेणार आहोत। ह्याच्या आधी पण मी जेलीचा व्हिडिओ केला होता। ते आपल्याला सगळ्या गुठळ्या या पाण्यामध्ये सोडून, जास्त काही करायचं नसतं, याच्यामध्ये सगळं तयार असतं, साखर वगैरे सगळं रेडी असतं, काही घालावं लागत नाही। अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे मी आणि जे पॅकेट आहे पूर्ण त्याच्यामध्ये वापरून टाकायचं आपल्याला। तर याच्यात गुठळ्या राहता कामा नयेत। तर आपण हे सगळं व्यवस्थित उकळून घ्यायचं पाण्यामध्ये, ही पावडर जी असते ती, आणि लगेच मेल्ट होते, वेळ नाही लागत। त्याच्या आधी पण मी स्ट्रॉबेरी जेली दाखवलेली आहे कस्टर्ड ह्याच्यासाठी, फालुद्यासाठी। आणि उन्हाळ्यामध्ये हे असले प्रकार खूप मस्त वाटतात, मुलांना खूप आवडतात, मोठ्यांनाही आवडतात। तर आंबे आता आल्यामुळे आपण आंब्यापासून काही नाही, आणि हे जे पाणी आहे उकळलेलं आपण एका भांड्यात काढून रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल, आणि जर घाई असेल तर फ्रीजमध्ये थोडं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं, एवढं गरम गरम नाही ठेवायचं। आपण कस्टर्डसाठी अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आणि थोडंसं आपण वाटीभर बाजूला काढलेलं आहे, कारण त्यात आपल्याला थंड दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे। आणि हापूस आंबेच घ्यायचे आहेत, कारण त्याचा गर जो असतो तो खूप छान लागतो, आणि हा असा व्यवस्थित मधून असा कापून घ्यायचा आहे। आणि हे आपण सर्व आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत, तर घट्ट असा आपल्याला त्याचा गर मिळेल आणि त्याचा आपण वापर करणार आहोत। उकळले तर आपण याच्यात साखर घालून घेऊया, कारण कस्टर्ड पावडरमध्ये साखर नसते। आंबा पण गोड आहे, जेली गोड आहे, तर आपण एक थोडी चवीनुसार साखर घालूया। एक छोटे 7-8 चमचे मी साखर घातली आहे। एका बाजूला मी थंड दूध काढून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपण एक 4 चमचे, ही पण मँगो कस्टर्ड पावडर मी घेतलेली आहे। व्हॅनिला, साधी व्हॅनिला कस्टर्ड पावडर पण चालते, पण आपण ह्याच्यामध्ये 4 चमचे कस्टर्ड पावडर टाकूया। कस्टर्ड पावडरमुळे कसं स्मूथपणा येतो त्या रेसिपीला। आणि ही थंड दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, गरम दुधात टाकायची नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील। थंड दुधात ती छान एकदम अशी व्यवस्थित मिक्स होते, आणि नंतर मग ती आपण हळूहळू दुधामध्ये सोडायची। गरम दुधामध्ये हळूहळू सोडणार आहोत आणि एका बाजूने ते व्यवस्थित दूध परत हलवून घेणार आहोत। लगेच घट्ट होतं ते, त्याच्यामुळे सारखं हलवत राहायचंय। बघाल तुम्ही पटकन घट्ट झालंय ते। गॅस एकदम मंद ठेवायचा आणि 5 मिनिटांमध्ये ते घट्ट होतं, एकदम स्मूथ असं होतं मिश्रण आहे ते। आपण अर्धा लिटर दुधामध्ये हे केलेलं आहे। मँगो कस्टर्ड शाही तुकडा दाखवणार आहे, साजूक तूप टाकणार आहोत। त्या तुपावर हे ब्रेडचे तुकडे सगळे मस्त खमंग असे परतून काढणार आहोत। तळायचे नाही आहेत आपल्याला, पण त्याला छान असा एक खरपूस रंग येतो आणि चव पण खूप सुंदर लागते, कुरकुरीत होतात ते। तर आपण हे आधी तुपावर भाजून घेणार आहोत व्यवस्थित। कस्टर्ड बनवून घ्यायचं। मँगो पल्प पण आपला तयार आहे।
आणि हे आता फक्त आपल्याला एका भांड्यामध्ये अरेंज करायचं आहे. आपण हे कस्टर्ड थोडं काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडा मँगोचा हा गर घालायचा आहे. अगदी 4 चमचे घातला आहे आणि व्यवस्थित तो असा छान ढवळून घ्यायचा. आता आपण एक असं काचेचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण अरेंज करूया. हे एकदम तळाला आपण हे लावायचे खाली. अतिशय सोपी कृती आहे आणि नक्की करून बघा. कस्टर्ड घालणार आहोत. आणि पूर्ण सगळे ते ब्रेडचे तुकडे आहेत ते असे झाकून टाकायचे पैकी सर्व ड्रायफ्रुट्स टाकून आणि फ्रीजमध्ये हे सेट करायला ठेवून द्यायचं. खूप सुंदर घट्ट होतं आणि खायला अतिशय मस्त लागतं. शाहीच तुकडा आहे तो, कारण बरेच असे छान पदार्थ त्याच्यात पडलेले आहेत. हे केशाचं थोडंसं दूध घालते मी याच्यात.